आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयाचे 3000 करू। त्यासाठी या निवडणुकीत मला तुमचा आशीर्वाद हवा। जर मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेईल, असे खळबळजनक वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं असून त्यावर काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर गंभीर आरोप केले आहेत। या वक्तव्याने राणा दाम्पत्याचा मूळ स्वभाव समोर आलाय। राणा दाम्पत्य ब्लॅकमेलर आहे, तर त्यांनी हे वक्तव्य गंमत म्हणून केलेलं नाही। रोज तुम्ही करता तेच तुमच्या जिभेवर येत असतं। राणा दाम्पत्याचा स्वभाव ब्लॅकमेलिंगचा आहे हे सिद्ध झालंय। एक वेळा निवडणूक झाली की ही योजना बंद होणार असून कॅश फॉर वोटचे हे उत्तम उदाहरण आहे। हे सरकार असंवैधानिक सरकार आहे, तसेच टक्केवारी व ब्लॅकमेलिंग सरकार आहे, असा आरोप आमदार यशोमती ठाकूर यांनी केलाय। खरं त्यांचा मूळ स्वभाव समोर आलेला आहे आणि दोन्ही दाम्पत्य ब्लॅकमेलर आहे हे समजून येत आहे। काय मजाक वजाकमध्ये केलं नाही। जे रोज तुम्ही करता तेच तुमच्या जिभेवर येत असतं आणि आज त्यांचा स्वभाव ब्लॅकमेलिंगचा हे सिद्ध झालेला आहे। महिलांसाठी योजना करायच्या, मतांसाठी त्या ठिकाणी त्या वापरायच्या आणि मतं झाल्यानंतर स्वतःच म्हटले की ते परत घेणार। म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक वेळ इलेक्शन झालं की योजना हे बंद करण्याच्या मार्गावर हे नक्की जातील, हे आज सिद्ध झालेलं आहे। वोट, कॅश फॉर वोटचं एक उत्तम उदाहरण ही आहे आणि या ठिकाणी ही गोष्ट सहन न होण्यासारखी आहे। महिलांचे हाल होत आहेत। एकीकडे भाजपच्या पक्षाचे त्या चव्हाण मुलीचं एवढा आकात, पूजा चव्हाणचं एवढा आकात तांडव त्यांनी केला, आता ते परत घेत आहेत। आता हे म्हणत आहेत की तुम्ही आम्हाला मतं दिले नाही तर आम्ही पैसे परत घेऊ, असा सगळा गोंधळ ह्या लोकांचा आहे। हे जे सरकार बसलेलं आहे हे असंवैधानिक सरकार आहे आणि ब्लॅकमेल, टक्केवारी घेणारं सरकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे।